नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या विवाह विशेष जबरदस्त भागामध्ये आता जयू आत्या ही अर्णवला विचारते की काय रे, तुला हे सगळं करताना काहीच वाटलं नाही का? आमच्या इज्जतीची किंवा आमच्या खानदानाच्या अब्रूची जराही लाज नाही वाटली का तुला? आणि तुला हे सगळं करताना काहीच वाटलं नाही. अगोदर अपघात घडवलास दादाचा आणि आता आता आमच्या ईश्वरीशी लग्न केलंस तू. तुला काही कळतंय की नाही? हे सगळं करताना तुला कसलाही विचार आला नाही का डोक्यात? असं आता ती त्याला जाब विचारत असते. त्यावेळेला लावण्या ही चिडते आणि म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय चालू आहे? म्हणजे तुम्ही उलट ARलाच का बोलून दाखवताय? तुमचा हा सगळा अगोदर पासूनचा प्लॅन होता. म्हणजे काय आहे, हे सगळं घडवून आणायची आणि गरीब मुलगी आमच्या श्रीमंत घरातल्या मुलांवर लादायची, हा सगळा प्लॅनिंग होता ना तुमचा. आणि हे सगळं प्लॅनिंग तुमच्या मनाप्रमाणे घडलंय, तरीही तुम्ही ARला का जाब विचारताय? असं आता लावण्या ही रागानेच तिला विचारते. तेव्हा मग असं बोलल्यावर ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते की एक मिनिट, हे काय चाललंय तुमचं? हे सगळं तुमचं बोलणं ना मी अजिबातच सहन करून घेणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही बोलताय ना ते तोंड सांभाळून बोला. मी माझ्या आईबाबांच्या किंवा घरच्यांच्या विरोधात काही चुकीचं ऐकून घेणार नाही. त्यावेळेला लावण्या म्हणते की ठीक आहे, नाही ऐकून घेणार आहेस ना? आणि तसंही हे लग्न तुला मान्यच नाही आहे ना, मग जा ना. इथे कशासाठी उभी आहेस तू? निघून जा इथून. कशासाठी थांबली आहेस? जर तुला हे लग्नच नको तर कशासाठी ना इथे थांबली आहेस तू? असं लावण्या तिला मुद्दामच हकलवायला बघत असते. आणि त्यावेळेला जयू आत्या म्हणते की हो, जाणारच आहोत आम्ही. इथे काही तुमच्या घरी राहायला आलेलो नाही आम्ही. आम्हाला कळतंय की काय करायचंय, पण हे जे काही तुमच्या मुलाने म्हणजेच अर्णवने घडवलंय हे सगळं कितपत योग्य आहे आणि त्यामुळे आमच्या मुलीची बदनामी झाली आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का? आणि अर्णव, मला तुला हेच विचारायचं होतं, तू हे जे काही वागतोयस ना त्यामुळे खरं तर माझा तुझ्यावरचा राग आणखीनच वाढलेला आहे. कारण आत्तापर्यंत मी खूप बघितलं तुझं, पण आता अजिबात सहन करणार नाही. तुला असं वाटत असेल की तू लग्न करशील आणि त्या कुठल्याशा हॉटेलमध्ये माझ्या ईश्वरीच्या गळ्यात तू मंगळसूत्र घालशील आणि ते लग्न म्हणशील, तर ते लग्न आम्हाला मान्य नाही. अशा प्रकारचं कोणतंही लग्न आम्ही मान्य करत नाही. त्यामुळे अजिबातच या लग्नाला काहीच अर्थ नाही आहे. आम्ही लग्न आमच्या मुलीचं ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही लग्न करणार. तुझ्या कोणत्याही बोलण्यात आम्ही अजिबातच येणार नाही. असं सरळ जयू आत्या बोलते. आणि तुमच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर अजिबात ऐकून घेणार नाही. तू श्रीमंत असशील तुझ्या घरचा, परंतु आमची ईश्वरी ही आम्ही जरी गरीब असलो तरी आम्ही मनाने श्रीमंत आहोत. त्यामुळे हे लग्न आम्ही अजिबातच मान्य करणार नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज ऐकून घ्या, हे लग्न मान्य आहे कारण मी ईश्वरीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं आहे. तेव्हा मग तरीही आत्या ऐकायला तयार नसते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट, मी अजिबात मान्य करत नाही हे लग्न. तुम्ही जर म्हणत असाल की हे लग्न मान्य कर, तर मी ते तसं अजिबात करणार नाही आहे. अर्णव सर, तुम्हाला वाटतंय की तुम्ही केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे, पण नाही, मला ते अजिबात मान्य नाही आहे. तुम्ही माझ्या मर्जीविरोधात माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलेलं आहे, जे मी अजिबात मान्य करत नाही. आता हे ऐकल्यावर लावण्याला आणि वल्लरीला जरासं बरं वाटतं, कारण ईश्वरी हे लग्न मान्य करायला तयार नसते. त्यावेळेला मग आता अर्णव ईश्वरीकडे अगदी बघतच राहतो, कारण तिचं जे बोलणं असतं ते एकदम विचित्रच असतं. आता ईश्वरी म्हणते की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे गळ्यात मंगळसूत्र बांधून तुम्ही मला स्वतःची बायको समजाल, तर ते मी अजिबात सहन करणार नाही. हे तुमचं वागणं अजिबात नाही सहन होणार आहे. तुम्ही जे काही वागलं ते खूप चुकीचं होतं. मी तुम्हाला सांगत होते, वारंवार सांगत होते की हे नका करू, परंतु तुम्ही ऐकलं का माझं? नाही ऐकलं ना. आता मीही तुमचं ऐकणार नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं कोणत्या सिच्युएशनमध्ये झालं आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे, मग तू असं का बोलतेस? तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज मिस इंदोर, तू सिच्युएशन समजून घे. तेव्हा हे सगळं ऐकून संजयला खरं तर खूप त्रास होत असतो आणि ते तिच्याकडे बघतच असतात. त्यांना बोलता येत नाही म्हणून काहीच बोलता येत नसतं. तर त्यावेळेला इथे आता ईश्वरी म्हणते की बस झालं, आता ना मी हे सहन करणार नाहीच आहे. मला खरं तर हे लग्नच नको आहे. अर्णव सर, तुम्ही तुमच्या मनासारखं म्हणता तेच झालं पाहिजे असं आहे ना तुमचं? तुमच्या मनात आलं की तीच गोष्ट घडली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊन वागता. म्हणूनच आता हे लग्न मला मान्य नाही. आणि राकेश आता देसाईंच्या दरवाजावर येतो आणि दरवाजाला लॉक बघतो आणि म्हणतो की हे काय, हे देसाई इथून कुठे निघून गेलेत? म्हणजे मला तर वाटतंय की मी यांना पोलीस कंप्लेंट करून न्यायच्या अगोदर हे स्वतः पोलीस कंप्लेंट करायला गेलेत की काय? बडी आहे, बरंच झालं. आता त्या अर्णवला पोलिसांच्या तावडीत चांगलं सापडायला मिळेल. बरं झालं हे गेले ते, असं म्हणून आता तो खूपच खुश होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता राकेश बाहेर येतो, तेव्हा सगळी माणसं त्याच्याकडे अगदी नजर रोखूनच बघत असतात. तेव्हा मग तो म्हणतो की काय रे, कशाला बघताय सगळे? तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की काय, अरे तुझी बायको निघून गेली ना?
आणि स्वतःची बायको सांभाळता येत नाही का रे तुला? त्या बिझनेसमॅनने तुझी बायको नेली. तेव्हा मग तो म्हणतो की गळा धरून त्याचा, हे बघ आता गप्प बसलोय, पुन्हा जर असं काही तोंडातून काढशील ना तर मात्र सोडणार नाही मी तुला, चांगलाच बघेन मी तुला, आलंय का लक्षात? चल इथनं तोंड काळं कर. तेव्हा मग त्याची बायको म्हणायला लागते की काय तुझं काय चाललंय? स्वतःची बायको सांभाळता आली नाही आणि चाललंय दुसऱ्यावर हात उचलायला. तेव्हा मग तो म्हणतो की चला निघा इकडनं सगळे, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. बघा एकेकाची काय हालत करतो ते, निघा इथून पटकन. असं राकेश आता सगळ्यांना धमकीच देऊ लागतो. आणि इथून निघताय की नाही निघताय असं म्हटल्यावर आता सगळेजण तिथून निघतात. तेवढ्यातच समोरून ओ भाऊ असा राकेशला आवाज देत कोणीतरी येतं. तो बघतो तर तिथे MK आणि पाटील दोघंही आलेले असतात. आता त्या दोघांना पाहिल्यानंतर लगेच राकेश घाबरतो की हे दोघं तिथे कसे काय आले. आता पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की भाऊ लय जुने हिशोब चुकते करायचेत बरं का तुझ्याबरोबर. असं म्हणून आता राकेशला तो पकडायला जातो, परंतु राकेश त्यांच्या तावडीतून तिथून मारामारी करून सुटून पळून निघून जातो. नंतर आता बाबांकडे ईश्वरी बघते तर त्यांचे डोळे अगदी पाणावल्यासारखे असतात. ईश्वरी बाबांकडे बघून म्हणते की तुम्ही माझ्या बाबांचं स्वप्न मोडलेलं आहे. माझ्या बाबांची इच्छा होती की लग्न करावं मी, तेही राकेशजींबरोबर. त्यांनी राकेशजींबरोबर माझं लग्न ठरवलं होतं. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. तोही दिवस मला आज आठवतोय की त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझं लग्न ठरवलं आहे. आणि हे सगळं सुप्रिया ऐकत असते. आता ईश्वरी म्हणते की माझ्या बाबांचं स्वप्न की माझं लग्न त्यांच्या डोळ्यादेखत राकेशजींबरोबर व्हावं, ते स्वप्न मी असं मोडू देणार नाही. असं म्हणून आता ईश्वरी बाबांकडे बघत असते. त्याच वेळेला आता ईश्वरीला आणि बाबांना सगळे क्षण आठवतात की जेव्हा पहिल्यांदा ईश्वरीसमोर बाबांनी लग्नाचा विषय काढला होता की ईश्वरी तुला राकेशजींबरोबर लग्न करायला आवडेल का? म्हणजे आम्हा सगळ्यांना म्हणजेच सुप्रियाला आणि मला असं वाटतंय की राकेशजी तुझ्यासाठी योग्य जोडीदार असतील, म्हणजे तुमच्या दोघांची जोडी छान दिसेल. आम्ही दोघांनीही तुझ्यासाठी राकेशजींचं स्थळ पसंत केलं आहे. तुला काय वाटतंय? हे सगळं बाबांचं बोलणं आठवतं. नंतर मग ईश्वरीला आठवतं हेही की कशाप्रकारे ईश्वरी साखरपुड्यासाठी तयार झाली होती आणि तिला अशा साखरपुड्याच्या सगळ्या साजामध्ये बघून बाबा आणि आई दोघंही खूप खुश झाले होते. आणि बाबा ईश्वरीकडे बघून म्हणतात की बाळा खरंच तू खूप छान दिसतेस. आणि नंतर ईश्वरीचा साखरपुडा होत असताना घरात अगदी सगळं आनंदाचं वातावरण होतं. ते सगळं ईश्वरीला आठवतं. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की इतकं सगळं आनंदाचं वातावरण असताना बाबा हे माझ्यासाठी खूप खुश होते. माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं होतं. आणि बाबांची इच्छेविरोधात मी काहीही करणार नाही आहे. माझ्या बाबांची अशी इच्छा होती की राकेशजींबरोबर माझं लग्न व्हावं आणि तेच त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. काही झालं तरीही हे आता टळू शकणार नाही. अर्णव सर तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी हे सगळं केलं ना, पण मी ते मान्य करू शकत नाही. तुमचा हा अरेरावीपणा मी अजिबात सहन करणार नाही. हा अन्याय माझ्यावर मी होऊ देणार नाही. तुमच्याबरोबरचं लग्न हा म्हणजे माझ्यासाठी फक्त एक केवळ अन्याय आहे. कुठलंही लग्न हे मान्य करू शकत नाही आहे मी, असं ती सरळ म्हणते. आणि म्हणते की मी माझ्या बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करू शकणार नाही आहे. बाबा तुम्हाला असं वाटत असेल ना की मी तुमच्या मनाविरोधात गेली आहे किंवा हे लग्न मी केलं आहे, पण असं अजिबात नाही आहे. तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी अजूनही तुमचा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मी हे लग्न मान्य करत नाही. तुम्हाला असं वाटतंय ना की यामुळे तुमचं स्वप्न मोडू शकतं, तर मी ते अजिबात करण्यासाठी धजावणार नाही. मी हे लग्न मानतच नाही आहे आणि म्हणूनच अर्णवराजे शिर्केंनी हे गळ्यात घातलेलं मंगळसूत्र घालून मी अजिबातच मिरवू शकणार नाही आहे या जगासमोर. म्हणूनच मी हे लग्न आताच मोडते आहे. मला नको हे लग्न आणि या लग्नामधून कोणीच खुश राहू शकत नाही. मी तर अजिबातच नाही, असं ती सरळ बोलून दाखवते. आणि मग त्याच वेळेला ती म्हणते की बाबा तुमची ही इशू कधी तुमचा शब्द मोडणार नाही. आणि ती गळ्यातलं मंगळसूत्र काढायला निघालेली असते. मंगळसूत्र काढायला जाते तेवढ्यातच आता पटकन संजयच्या हाताची हालचाल होऊ लागते आणि ईश्वरीचा हात मंगळसूत्र काढण्यापासून तो थांबवतो. आता अचानकच संजयच्या हाताची हालचाल होऊन ईश्वरीचा हात धरल्यामुळे सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आणि ईश्वरी आता बाबांकडे बघते की बाबा हे काय बोलताय तुम्ही? आता खरं तर संजयचंही तेच म्हणणं असतं की तू हे मंगळसूत्र काढू नकोस. आता सगळेजण धक्क्याने तिच्या बाबांकडे बघतच राहतात. आणि सुप्रिया जयू पण बघते की नक्की आज इतक्या दिवसांनी पहिल्यांदा संजयने आपल्या हाताची हालचाल केली, तेही हे सांगण्यासाठी की ईश्वरीचं मंगळसूत्र काढू नको. नंतर मग अर्णव बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की बाबा काय बोलताय हे तुम्ही? तेव्हा आता ती त्याच्याकडे बघत राहताना ईश्वरी ही अगदी धक्क्याने बाबांकडे बघतच राहते. वासून की काय बाबांनी मला थांबवलं आहे. तेव्हा मग अर्णव बाकीचे सगळे बघतात. काहीच कळत नसतं की हे नेमकं काय सुरू आहे.
तर इथे राकेश हा जीव मुठीत धरून पळत असतो आणि तो पळत असताना विचार करतो की किती पाठलाग करतायत हे माझा, आणि मग तो एका गाडीच्या बाजूला जाऊन खालीच लपतो. हे सगळं करत असताना पटकन तो गाडीच्या मागे येऊन लपतो. तेव्हा समोरूनच पाटील त्याला बघत असतो की कुठे आहे. पाटील आणि MK आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा, हे तिघंजणही तो कुठे पळाला आहे हे काही कळत नसतं, म्हणून इकडे तिकडे बघत असतात. तेव्हा तो गाडीच्या मागे अगदी जीव मुठीत घेऊन लपतो. MK सांगतो की मी या दिशेने बघतो, पाटील तू या दिशेने बघ. आणि मग समोरूनच पाटील राकेशच्या इथून पळून जातो आणि राकेश आता जीव मुठीत धरूनच लपलेला असतो की मला याने पकडू नये. परंतु पाटील आता बाजूने निघून गेल्यामुळे आता राकेशला पूर्ण जीव निर्धास्त झालेला असतो. तो तिथेच अगदी दम टाकून बसतो, कारण जर त्याला पाटीलने बघितलं असतं तर त्याची वाट लागली असती हे त्याला चांगलंच माहीत असतं. म्हणूनच आता राकेश हा पूर्णपणे निर्धास्त होतो आणि विचार करतो की फोन करून बघूया या दादाने काय केलं आहे की नाही. म्हणून तो आता दादाला कॉल लावतो आणि कॉल लावून विचारतो की काय रे दादा, काय झालं, मुलीला उचललंस का त्या? तेव्हा तो म्हणतो की अरे तू काय डोक्यावर पडला बिडला आहेस का? हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का? तेव्हा मग आता तो म्हणतो की अरे कसली लाज, मी तुम्हाला तर सांगितलं होतं ना की दादा त्या मुलीला उचलायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की तुला काय वाटलं, ती मुलगी अजून बी तिथंच आहे, त्या मुलीला उचलणं इतकं सोपं वाटलं का तुला? अरे ती मुलगी त्या अर्णव राजे शिर्केच्या घरात आहे आणि जर तिथे आम्ही गेलो आतमध्ये तर नक्की काय होईल? तू काय साध्या सुध्या माणसाची पंगा घ्यायला सांगितलंयस का? अरे तो मोठा बिझनेसमॅन आहे अर्णव राजे शिर्के. जर त्याने आम्हाला पकडलं, त्याच्या वर लयपर्यंत ओळख आहेत, तर आमचा जेवढा बिवढा धंदा चाललाय ना तेवढा बी बंद व्हायचा की या सगळ्यामुळे. थोडंफार काहीतरी कमवतोय ते कमवू दे. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय तुम्ही तर मोठी कामं घेत असता ना, मग हे काम तुम्हाला जमलं नाही. तेव्हा राकेशला तो सांगतो की हे बघ बाबा, तुझं काम असेल ते काय ते आमच्यावर शहाणपणा दाखवू नको. तू काय सांगितले हे तुला तरी कळतंय का? एक काम कर, आता पहिले आमचे पैसे आहेत ना ते पूर्ण कर. तुझं हे काम आम्हाला करता येणार नाही, कारण ती मुलगी त्याच्या घरात आहे आणि त्याच्या तिथे घरात जाऊन आम्हाला तिला उचलणं हे जमणार नाही आहे. म्हणून तू आता तुझा शहाणपणा बंद कर आणि तुला जे सांगितलं आहे ते कर. पैसे दे लवकर, चल ठेव फोन. आता त्या मुलीच्या मागे राहणं आम्हाला जमणार नाही आणि तेवढी रिस्कही आम्हाला खेपणार नाही. त्यावर आता राकेश विचार करतो की काय म्हणजे ईश्वरी अर्णवच्या घरीच आहे? इतकं सगळं करूनही तो अर्णव शेवटी स्वतःच्या घरी तिला घेऊनच गेला, असं म्हणून तो खूप चिडलेला असतो. नंतर मग आता सगळेजण बघतच राहतात. संजयने ईश्वरीचा हात धरूनच ठेवलेला असतो. ईश्वरी म्हणते की बाबा हे काय सांगण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? तेव्हा मग आता लगेचच पुढे नम्रता म्हणते की इशू बघ बाबा काय सांगतायत, बाबांनी तुला मंगळसूत्र काढू दिलं नाही आहे, याचा अर्थ त्यांना हे लग्न मान्य आहे. तेव्हा मग सुप्रियाला गप्प बसावं लागतं, ती काहीच बोलत नाही. तेवढ्यातच जयू म्हणते की अगं काय बोलतेस हे तू नमू, तुला काहीतरी कळतंय का? नाही अगं, दादाला असं अजिबातच वाटत नाही आहे, नाहीतर दादाने अगोदरच हे सगळं मान्य केलं नसतं का? दादाला हे मान्य नाही आहे. अगं त्याने तुझा हात धरलाय याचा अर्थ असा समजू नको त्याने हे लग्न मान्य केलं आहे. कदाचित तो बदनामीला घाबरला असेल, पण दादा तू जर या बदनामीला घाबरलायस ना तर अजिबात असं करू नको. आम्ही आहोत तुझ्याबरोबर, आपण अजिबात घाबरायचं नाही. हा अर्णव राजे शिर्के असेल पैसेवाला आणि त्यांनी मीडियामध्ये जरी बदनामी केली तरी आपण घाबरायचं नाही. आपण आपल्या मुलीच्या बाबतीत कुठलाही चुकीचा निर्णय नाही घ्यायचा. आपल्याला हे लग्न नकोच आहे मुळात, आणि नाही मी दादाच्या बरोबर आहे, दादा तू नको अजिबात घाबरूस, असं म्हणून आता ती पूर्ण त्याला बोलण्यापासून थांबवते आणि मुद्दामच हे लग्न मोडलं आणि हे लग्न ईश्वरी तू करू नकोस हे सगळं समजावत असते, कारण तिला राकेशचाच फार बुळका असतो. दादा हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या इशूसाठी आपण चांगलं स्थळ बघितलेलं आहे राकेशचं, आणि त्या स्थळाशिवाय आपण आता कसलाही विचार करायचा नाही. आणि हा अर्णव याने नाही सगळं मुद्दाम घडवून आणलंय, मला माहिती आहे. मीडियासमोर 4 लोकांसमोर गळ्यात आपल्या मुलीचं मंगळसूत्र घातलं आणि सांगतोय की आपल्या मुलीशी याचं लग्न झालंय. नाही, ते आपण अजिबात मान्य करायचं नाही, काही झालं तरीही. ईश्वरी काढते गळ्यातून मंगळसूत्र, असं आता जयू म्हणते आणि ईश्वरीला मंगळसूत्र काढायला भाग पाडत असते. तेव्हा वल्लरी आणि लावण्या दोघांनाही आनंद होत असतो की फायनली ईश्वरीचं लग्न हे अर्णव सोबत होत नाही आहे, ते मोडते. परंतु आता वल्लरी गप्पच बसून ते सगळं लांबूनच बघत असते. तेव्हा आता ईश्वरीला मंगळसूत्र ती काढायला चाललेली असते, परंतु बाबांचा हात तसाच असतो. सुप्रिया म्हणते की इशू 1 मिनिट, नको ते मंगळसूत्र तू काढू नकोस. हे ऐकल्यावर आता सगळेजण तिच्याकडेच बघत राहतात आणि सुप्रिया म्हणते की मला असं वाटते की बाबांनी तुझा हात धरलाय याचा अर्थ ते तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की तू हे मंगळसूत्र काढू नकोस आणि हे नातं मान्य कर, एवढंच त्यांना म्हणायचं आहे. तेव्हा जयू म्हणते की अगं सुप्रिया काय बोलतेस तू हे? तेव्हा सुप्रिया म्हणते की 1 मिनिट जयू आत्या, प्लीज काही बोलू नका. मला यांच्या बोलण्यातनं कळतंय की ह्यांना जे काही बोलायचं आहे ते,
त्यांना हे लग्न मोडू द्यायचं नाही आहे, हे लग्न त्यांना मान्य आहे, हेच त्यांनी हातात धरून ठरवलं आहे आणि म्हणूनच आपण आता त्यांच्या विरोधात जायचं नाही आहे. त्यांची मर्जी हीच आहे की ईश्वरीने हे लग्न मान्य करायला हवं. तेव्हा आता लावण्य अगदी डोळे बारीक करून त्यांच्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरीने ते मंगळसूत्र तसंच गळ्यात ठेवलेलं असतं आणि बाबांचा हात ती बाजूला धरते आणि मग हे मंगळसूत्र बघते आणि एका साईडला ती अर्णवकडे बघते. नेमकं काय खरं काय खोटं हे तिला काहीच कळायला मार्ग नसतो आणि फक्त ती ते 2 वाट्या मंगळसूत्र बघत राहिलेली असते, कारण बाबांनी तिला थांबवल्यामुळे ती ते मंगळसूत्र काढत नाही. सुप्रिया म्हणते की इशू, हे मान्य कर आता, जे काही घडलंय ते घडलंय, ते दैवी गोष्ट होती आणि जे नशिबात होतं ते आता घडलंय. त्यामुळे आता बाबांनीही आपल्याला तेच सांगितलंय, जे आता तू करतेस त्यामुळे अजिबात हे लग्न आता मोडायचं नाही आहे, हे लग्न मान्य करावं लागेल आपल्याला. तेवढ्यात आजी म्हणते की 1 मिनिट, तुमचा इथे जो काही तमाशा चाललाय तो चालू दे, परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे की हे लग्न ना अजिबात मान्य करू शकत नाही आम्ही. कुठल्या अशा हॉटेलमध्ये हे मंगळसूत्र आमच्या अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात घातलंय म्हणजे हे लग्न आम्हाला मान्य झालंय असं होत नाही. या लग्नापासून आमची मनापासून अजिबातच मान्यता नाही आहे आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीने देखील हे लग्न झालेलं नाही, त्यामुळे या लग्नाला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. जर हे लग्न देवाब्राह्मणाच्या साक्षीने झालं असतं तर मी समजू शकले असते की हे लग्न झालंय, परंतु मी आता या लग्नाबद्दल अजिबात काही बोलू शकणार नाही आणि हे लग्न मला मुळात मान्यच नाही आहे आणि या मुलीला आम्ही सून म्हणून स्वीकारू शकत नाही आहे मुळात, असं आता सरळ ती बोलून दाखवते आणि तिच्या त्या बोलण्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. आता लावण्याला बघतच आजी हे सगळं बोललेली असते. लावण्याला खूप आनंद होतो. नंतर मग आता आजी ही तिथून निघून जात असते. ईश्वरी बघत राहते. अंजली म्हणते की आजी, अगं प्लीज थांब ना आजी, काय करतेस तू, प्लीज थांब, असं ती तिला बोलत असते आणि आजी आतमध्ये निघून येते आणि ती देवीसमोर उभं राहून हे सगळं काय चाललंय याचा जाब देवीला विचारत असते. हे सगळं काय चालू आहे, अचानक काय घडलं हे सगळं, असं आजीला आता कळतच नसतं. आजी फक्त देवाऱ्याकडे बघतच असते आणि देवीकडे बघत असते. मग त्यानंतर आता अंजली येते आणि म्हणते की आजी, अगं अशी तडकाफडकी तू इथं का निघून आलीस, तिथे किती महत्त्वाचं बोलणं चालू होतं. तेव्हा आजी म्हणते की नाही, तिथं कितीही महत्त्वाचं बोलणं चालू असलं तरी मला त्यातलं काहीच मान्य नाही आहे आणि आपल्या चिंटूने जे काही केलं त्याला मी मान्यही करू शकत नाही आहे, म्हणून मी हे करू शकत नाही आहे मान्य. आपल्या अर्णवचं लग्न हे लावण्यासोबतच ठरलं होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो आजी, मला मान्य आहे की आपल्या चिंटूचं लग्न हे लावण्यासोबत ठरलं, परंतु हे जे काही घडलं आहे त्याला काहीतरी अर्थ असेल ना. अगं आपल्या चिंटूने आईच्या नावाचं मंगळसूत्र ईश्वरीच्या घरात घातलं आहे, याचा अर्थ काहीतरी हा दैवी संकेत असूच शकतो ना. आपण त्याला कसं नकारू शकतो. हे देवाने ठरवून आणलं आहे आणि देव त्या दोघांना सतत एकमेकांच्या समोर उभं करतोय, याच्या मागे काहीतरी अर्थ आहे ग आजी. तेव्हा मग ती म्हणते की परंतु मला एकच गोष्ट कळते की चिंटूची आणि लावण्याची पत्रिका जुळली आहे आणि पत्रिकेच्या विरोधात जाऊन मी काहीही करायला तयार होणार नाही. तेव्हा मग आजीला ती समजावते की आजी, अगं जर आपण चिंटूने हा इतका मोठा निर्णय घेतला आणि त्याला आपण पाठिंबा दिला नाही तर कायच उरणार आहे ना आजी त्याच्या मताला किंमत. जर आपणच त्याच्या बाजूने उभे नाही राहिलो तर मग बाकीचे कोण राहणार आहेत सांग ना बाहेरचे मला. तेव्हा आजी म्हणते की नाही, किती काही झालं तरी चिंटू चुकला आहे, त्यानेही चुकीचा निर्णय घेतला आहे. तेव्हा ती म्हणते की खरं तर त्याची निर्णय चुकीचा असेल, परंतु त्याने जे केलं ते एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय, कळतंय का तुला. जर एखाद्या मुलीचं आयुष्य डोळ्या देखत आपण त्याने असंच उद्ध्वस्त करू शकला असता तर मग आपल्या संस्कारांना काय किंमत उरली असेल सांग ना मला. अगं आपल्या संस्कारांची त्यांनी आब राखली, उलट तुला अभिमान वाटला पाहिजे की आईच्या आणि तुझ्या संस्कारांना त्यांनी चुकीचं ठरवू दिलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की ते काही असो, परंतु चिंटूने असं करायला नको हवं होतं. हे लग्न मी कसं मान्य करू सांग ना मला. तेव्हा आता अंजली म्हणते की आजी, तू म्हणतेस की हे सगळं चुकीचं घडवलंय, परंतु त्याच्यासमोर जर तशी परिस्थिती उभी असेल तर तो काय करू शकत होता. आजी आता तू हे मनापासून मान्य कर की हे लग्न झालंय आता आणि ईश्वरी आता राजे शिर्केंच्या घराची सून झाली, हे आता तुला मान्य करायलाच हवं आजी, असं ती तिला समजावते. नंतर सगळेजण शांत असतात. ईश्वरी पण बाबांच्या पायाजवळच बसलेली असते. तेव्हा मग आकाश आणि मामा दोघंही अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बोलण्यासाठी खुणावतात. मग आता आजी पण गप्प बसलेली असते, कारण तिलाही कळलेलं असतं की आता आपलं काही चालणार नाही, ईश्वरीचं लग्न अर्णवसोबत झालेलं आहे. तेव्हा मग आता अर्णव हा बाबांजवळ येतो आणि बाबांच्या तिथे खालीच गुडघ्यावर टेकून त्यांचा हात आता हातामध्ये घेतो आणि हे होत असताना खरंच संजय हा त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघत राहतो. नंतर आता अर्णव त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो की कित्येक दिवस मला हे सगळं बोलण्याची संधी हवी होती आणि मला आज ती संधी मिळालेली आहे. मी खरंच
खूप मनापासून सांगतोय की मी तुमचा ॲक्सिडंट घडवून आणलेलं नाही. तो सरळ सगळ्यांसमोर सांगतो. त्यामुळे आता ईश्वरीचे बाबा डोळे बंद करून घेतात आणि म्हणजे त्यांना हे पटतंय हे ते मनापासून दाखवत असतात. ईश्वरी पण त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा मग आता बाबांना तो सांगतो की मला माहिती आहे की तुमचा माझ्याबद्दल खूप गैरसमज होता, परंतु मी तुम्हाला मनापासून जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो ते हेच होतं की प्लीज तुम्ही काही चुकीचा निर्णय घेऊ नका. आणि आज तुम्ही आमच्या लग्नाला मान्यता देऊन हे सिद्ध केलं आहे की तुम्हाला माझं म्हणणं पटतंय. ईश्वरी माझ्या नावाचं मंगळसूत्र काढत होती, परंतु तुम्ही तिचा हात धरलात. त्यामुळे मला हे लक्षात आलं आहे की तुम्ही माझ्याबरोबरच्या तिच्या लग्नाला मान्यता दिली असं मी समजतोय. आणि खरंच मी तुमचा अपघात नाही घडवला. माझ्या मनातही असा विचार येऊ शकत नाही, कारण मिस इंदोरच्या बाबतीत मी नेहमीच चांगला विचार करत आलो आहे. तेव्हा मग हे सगळं होत असताना त्याला आठवतं की अर्णवने अपघात घडवलाच नव्हता. हा अपघात हा राकेशने घडवला होता आणि त्याला समोर गाडीत राकेश देखील दिसला होता. नंतर मग ईश्वरीला आता बघत असतो, म्हणतो की मी तुमच्या मुलीसोबत लग्न केलं आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे, हे खूप कुठल्या तरी वाईट परिस्थितीत केलं आहे. त्यामुळे मला फक्त एकच इच्छा होती की ईश्वरी कुठल्याही प्रकारे बदनाम होऊ नये किंवा तुमचं घर बदनाम होऊ नये, इतकंच मला वाटत होतं आणि त्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. ईश्वरीला मी कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. कुठल्याही संकटात तिच्यासमोर मी अगोदर उभा राहीन, नंतर ते संकट तिच्यावर येईल किंबहुना ते संकट मी तिच्यापर्यंत येऊही देणार नाही. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही आजपर्यंत जशी ईश्वरीची काळजी घेतली ना, तशीच मी तिची काळजी घेईन. कुठल्याही त्रासात तिला राहू देणार नाही. तिला कायम मी सुखात ठेवेन. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला मी त्रास द्यायला किंवा कुठल्याही प्रकारची शंका तुम्हाला मी घेऊ देणार नाही. असं आता अर्णव सरळ मी तिला सुखात ठेवेन आणि तिला सुखाने नांदवेन असं वचन बाबांना देतो. आणि हे वचन त्याने दिल्याबरोबर संजयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो आता अगदी आनंदाने अर्णवकडे बघत राहतो. आणि अर्णव म्हणतो की तुमचं हे वचन आहे, मी कायम आयुष्यभर निभावेन. कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी तिच्या बाबतीत घडू देणार नाही. आणि आता ती या घराची सून आहे. कुठल्याही संकटात मी तिच्या समोरच आहे आणि कायम तिच्या आयुष्यभर समोर उभा राहीन. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना संजयला आठवतं की कशाप्रकारे राकेश बोललेला असतो, आता तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या मुलीचं लग्न तुमच्या डोळ्यात देखत तुम्ही माझ्यासोबत लावणार आहात. ज्या मुलाने तुमचा अपघात केला आहे त्याच्यासोबतच तुम्ही मुलीचं लग्न लावणार आहात. आता हे सगळं त्याला आठवतं, परंतु देवाचे मनातच तो आभार मानतो की हे सगळं होण्यापासून देवाने वाचवलं आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हे लग्न मी मान्य करतोय आणि तुमच्या मान्यतेने आजपासून आम्ही दोघंही नवरा बायको आहेत. आणि मिस इंदोर प्लीज आता तरी हे मान्य कर. तुझ्या बाबांनीही या लग्नाला मान्यता दिली आहे. प्लीज हे सगळं मान्य कर तू आता. प्लीज ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या बाजूला काढून टाक मनातून. तेव्हा आता ईश्वरी अगदी धक्क्याने बाबांकडे बघतच राहते. नंतर मग आता ईश्वरीला नम्रता म्हणते की हो नमू, हो ईश्वरी, प्लीज या गोष्टीचा विचार कर तू. हे सगळं जे काही घडलं आहे ते कुठल्या तरी गोष्टीमुळे घडलं आहे आणि हेच दैव आहे असं आपण समजूया. आणि बाबांनीही हे मंगळसूत्र तुला गळ्यातून काढून दिलं नाही, याचा अर्थ तुला आणि अर्णव सरांच्या लग्नाला बाबांनीच पाठिंबा दिला आणि त्यांनीच या लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे प्लीज तू असं बाबांच्या विरोधात जाऊन करू नकोस. आणि जर बाबांना हे मान्य नसतं तर त्यांनी असं केलंच नसतं. बाबांनी स्वतःहून हात हलवून तुझ्या या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्लीज असं करू नकोस. आता तू आठवतेस का आपल्याबरोबर काय झालं होतं ते? घरात किती बदनामी झाली होती जेव्हा इंदोरला ते सगळं घडलं होतं. नंतर ईश्वरीला सगळं आठवू लागतं. कशाप्रकारे मिस इंदोर म्हणजेच ईश्वरी ही अर्णवच्या गळ्यामध्ये पडली होती. तेव्हा सगळीकडे मार्केटमध्ये चर्चा व्हायची. इंदोरच्या मार्केटमध्ये सगळीकडे लोक तिला बोलायचे, तिच्या घराला नावं ठेवायचे. त्याप्रमाणेच रस्त्यावरचे गुंड देखील तिला बोलायचे की काय तुला आमच्यासारखा गरीब पण चालेल की बिकशॉटच हवाय तुला. हे सगळं आता ईश्वरीला आठवतं. आणि मग कशाप्रकारे ईश्वरीची बदनामी होत असती आणि आईने निर्णय घेतलेला होता की बस झालं, आता ईश्वरीची इथे बदनामी झाली आहे, त्यामुळे तिला आता मी जयू आत्याकडे मुंबईला पाठवणार आहे. हे सगळं आता तिला आठवतं. नम्रता म्हणते की आठवतंय ना तुला इशू, कशाप्रकारे आपल्या घराची बदनामी झाली होती. आता मीडियामध्ये सगळीकडे या लग्नाची बातमी पसरलेली आहे आणि अशा वेळेतच जर तू लग्नाला नकार दिलास तर मग काय आपल्या आईवडिलांची इज्जत उडणार आहे? सांग ना, तुम्हाला काय होणार आहे? प्लीज याचा विचार कर. म्हणूनच मी तुला सांगते की बाबा जे काही म्हणतात ते ऐक आता तू, आणि अर्णव सर जे म्हणतात तेही योग्यच आहे असं आता नम्रता तिला समजावत असते. ईश्वरी गप्प बसलेली असते. सुप्रिया म्हणते की हो ईश्वरी, नमूजे म्हणते ते अगदी योग्य म्हणतीये आणि बाबांनी या लग्नाला मान्यता दिली आहे, त्यामुळे तूही आता काहीही चुकीचा विचार करू नको. जे काही होणार आहे ते सगळं चांगलंच होणार आहे असा विचार तू कर.
त्यावेळेला आता नमू असं बोलत असताना ईश्वरी ही बाबांकडे बघतच राहिलेली असते आणि म्हणते की इशू प्लीज आता या बाकीच्या गोष्टी विसरून जा. तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, या गोष्टी मी मान्य करेन, परंतु हे जे काही घडलं आहे त्या गोष्टी अचानक झाल्यात आणि मी कसं ते मान्य करू, असं म्हणून ती आता तिथून बाजूला निघूनच जाते आणि सगळेजण गप्प बसलेले असतात. ईश्वरी आता एकदा अर्णवकडे बघते आणि तिथून ती निघून गेलेली असते. आणि नंतर मग ईश्वरी ही निघून गेल्यावर अर्णव तिला समजवायला जाणार. तेवढ्यातच आता ईश्वरीची आई सुप्रिया म्हणते की थांब अर्णव, मी येते बोलून तिच्यासोबत. आता ती बोलण्यासाठी म्हणून चाललेली असते आणि मग अर्णव तिच्या शब्दाला मान देऊन तिथेच थांबलेला असतो. आणि नंतर आता ती तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून पुढे निघून जाते. आता सगळं वातावरण गप्प झालेलं असतं. ईश्वरीने मानण्यावर सगळं असतं. ईश्वरी आता बाहेर येऊन तिथेच रडत उभी असते, कारण जे काही घडलं आहे त्या बाबतीत आता काय करावं हे तिलाही कळत नसतं. आणि अर्णव पण गप्प उभा असतो. फायनली ईश्वरीच्या बाबांनी तरी लग्नाला होकार दिला आहे, त्यामुळे त्याला खूप बरं वाटत असतं. लावण्य विचार करते की नो अर्णव, मी हे सगळं होऊ देणार नाही. काही झालं तरी ही बदनामी मी खपवून घेणार नाही. आता ईश्वरीची आई तिच्याजवळ येते, तिच्या हातात हात घेते आणि म्हणते की इशू, हे सगळं जे काही घडलं आहे ना ते एका विशिष्ट वेळेत घडलं आहे आणि ज्या गोष्टी घडल्यात त्याबद्दल मला कळतं आहे की तुला काय वाटत असेल. हे अचानक एका दिवसात तू 24 तासात गेल्या तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे, फिरलं आहे सगळं आयुष्य, त्यामुळे तुला काय वाटतं आहे याचा अंदाज मला आला. ईश्वरी, अचानकच दुसरीकडे लग्न होत असताना तुझ्या आयुष्यात हे सगळं घडलं, परंतु हे सगळं जे काही घडलं आहे त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. इशू, देव आपल्यालाही त्याच गोष्टी घडवून आणतो ज्या गोष्टी अगदी अनपेक्षित असतात. देवाच्या मनात त्या असतात, परंतु आपल्यासाठी त्या अगदी नवीन असतात ना. आपल्याला असं वाटतं की देवानेच हे सगळं घडवून आणलं आहे खरं तर, पण ही गोष्ट खरी असते इशू. ह्या दैवी संकेतच असेल. तू राकेशजींबरोबर तिथे जाणं, तिथे तू कुठल्याशा संकटात अडकणं, नंतर अर्णवने तुझ्या गळ्यात येऊन मंगळसूत्र घालणं, हा सगळा देवाचाच हेतू असू शकतो इशू. आणि तू विचार कर ना की हे सगळं घडतंय कशासाठी. आणि तू मंगळसूत्रही काढायला निघाली होतीस, परंतु बाबांनी तुझा हात धरलास ना शेवटी. बाबांनी तुझा हात धरून तुला थांबवलं. मग आपले बाबा कित्येक दिवस कोमात आहेत. आज त्यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीने तुला हात धरून थांबवलं. का? ती इच्छाशक्ती का त्यांना मिळाली असेल? कारण हे लग्न त्यांनाही मान्य आहे म्हणून त्यांनी तुझा हात धरला, बरोबर की नाही. आणि जर त्यांनाही मान्यच नसतं तर त्यांनी ते स्पष्ट त्यांच्या दाखवण्यामधून दाखवलं असतं. म्हणून इशू, मी तुला आता सांगते की हे जे काही घडतंय ते मान्य कर. हे लग्न तू मान्य कर आणि त्याच्यातच तुझा आणि आपल्या घरच्यांचा आनंद आहे इतकंच मला कळतंय. आणि बदनामीचं जाऊ दे, परंतु अर्णव हा खरंच खूप चांगला मुलगा आहे, त्यामुळे तू कधीही चुकीचा विचार करू नकोस. जे घडेल ते आता फक्त सामोरे जा, एक्सेप्ट कर आणि पुढे जा. आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर, असं म्हणून ती आता तिला समजावते. लावण्या बाहेर रडत उभी असते. अर्णव तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की लावण्या, एक मिनिट, आय एम सॉरी जे काही घडलं आहे त्याबद्दल. तेव्हा आता ती म्हणते की यार, मला माहिती आहे हे जे काही घडलं आहे ते असं घडलं आहे, परंतु मी काय करू आता. मी तर तुझ्याबरोबर लग्नाची स्वप्न पाहिली होती, आपली हळद होती ना आज यार. मग काय हे सगळं काय आहे, ह्या सगळ्याचा कसा त्रास मी सहन करू. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या, मला माहिती आहे मी तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला आणि तुलाही तेच हवं होतं, आजीलाही तेच हवं होतं, म्हणून समहाव कोणत्या तरी कारणास्तव मी तुला लग्नाला होकार दिला, परंतु तुला माहिती आहे माझं तुझ्यावर. तेव्हा ती म्हणते की हो आय नो, तुझं माझ्यावर कधीही प्रेम नव्हतं, मग तू फक्त लग्न करत होतास, पण माझं तर खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. त्यावेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की हो खरंच माझं प्रेम कधीही नव्हतं, मी फक्त लग्न करायला तयार झालो होतो आणि तसं मी तुला या अगोदरही सांगितलेलं होतं. तेव्हा मग लावण्य म्हणते की मग मी आता काय करायचं आहे, माझं आयुष्य तसंच थांबलं आहे नाही यार, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तेव्हा मग तो त्याच्या हातातली अंगठी काढतो आणि म्हणतो की हे बघ मला माहिती आहे लावण्या, दिस इज व्हेरी बॅड आणि हे सगळं सहन करणं हे खरंच खूप त्रासदायक आहे, परंतु मी आता तुला सांगतो आहे की सॉरी, मी हे लग्न मान्य करू शकत नाही. ही एंगेजमेंटची रिंग जी तू मला घातली होतीस, प्लीज आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, ही लग्न मी मान्यच करत नाही आहे, कारण आता मला मिस इंदोरबरोबर लग्न करावं लागलं आहे. कोणत्या अंडर सिच्युएशन मी तुला आता नाही सांगू शकत, परंतु मी आता तुला एकच गोष्ट सांगेन की कायम आय विल बी ऑलवेज देअर फॉर यू ॲज अ फ्रेंड ऑलवेज, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. आणि लावण्य हातात अगदी अंगठी घेऊन उभीच असते. ती तिथेच तशी उभी असते आणि अर्णव तिच्या हातात अंगठी देऊन गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटलेलं असतं. अर्णवच्या हातातली एंगेजमेंटची रिंग त्याने पुन्हा दिल्यामुळे ती तिथेच तशी असते आणि रडत उभी असते. राकेश आता म्हणतो की नाही, मी आता ऐकून घेणार नाही. अर्णव, तू ईश्वरीला इतकं थांबवून पण घरी घेऊन गेलायस का? नाही,
तुझं हे सगळं कारस्थान ना मी उघडं पाडणार. तुला कशाप्रकारे मी त्रास देतो ते बघ. ईश्वरीला तुझ्या विरोधात असा भडकवतो ना की ती पुन्हा कधीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ईश्वरी आता हे सगळं होत असताना अंजली ही राकेशला फोन करते आणि मग राकेश म्हणतो की हॅलो बोल ना बायको. तेव्हा ती म्हणते की अहो आहात कुठे तुम्ही, किती वेळ झाला मी तुम्हाला फोन करते, इथे घरी काय चाललंय माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की अगं ते काही न्यूज चॅनलवर काय दाखवत आहेत की अर्णवने लग्न केलं आहे. तेव्हा ती म्हणते की हो तो सगळा तमाशा चालू आहे इकडे, अजूनही सगळं काही व्यवस्थित चालू नाही आहे, प्लीज प्लीज तुम्ही निघून या इथे. तो म्हणतो की हो हो येतोच मी. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की मग काय आता मान्य केलं आहे का. तेव्हा ती म्हणते की मी तुम्हाला सगळं फोनवर नाही एक्सप्लेन करू शकत, प्लीज तुम्ही इकडे या. तेव्हा आता ती फोन ठेवून देते आणि तो म्हणतो की काय ही बावळट तोंडावर फोन ठेवते, काय करायचं आहे आता मी. मग नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, जर आजीने हे लग्न मान्य केलं असतं तर अंजलीने ते मला आनंदात सांगितलं असतं. अंजलीच्या बोलण्यात मला टेन्शन दिसलं, याचा अर्थ यांचं लग्न कोणी मान्य केलेलंच नाही आहे, म्हणून तो आता आनंदाने निघायला निघतो. तर इथे अजूनही सुप्रिया ही बाहेरच उभी असते. वल्लरी लपून लपून बघते आणि म्हणते की जर या सुप्रियाने मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मग आता सगळेजण जमलेले असतात. अंजली म्हणते की हे बघा, हे जे काही घडलं आहे ते अगदी अनएक्सपेक्टेड आहे दोन्ही कुटुंबासाठी. त्यामुळे आता हा जो काही निर्णय झाला आहे, ईश्वरीच्या बाबांनीही हा निर्णय घेतला आहे, त्यावरून आता आपण एकच गोष्ट करूया, ते म्हणजे आपण या गोष्टीला होकार देऊया. जर आता दोन्ही कुटुंबाचा निर्णय आहे की ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालेलं आहे, मग आपण हा निर्णय आहे तो अगदी आनंदाने स्वीकारूया. कुठल्याही प्रकारे आता यामध्ये कोणीही तोंड फुगवून बसूया नको. कारण सगळ्यांना जर हे सगळं मान्य असेल, ईश्वरीला मान्य आहे, अर्णवला मान्य आहे आणि तिच्या बाबांनाही मान्य आहे, त्यामुळे आता या घरामध्ये ईश्वरीचा व्यवस्थितपणे गृहप्रवेश झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जे लग्न झालं आहे ते त्यांच्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, त्यामुळे हे लग्न आपण विधिवत अगदी देवाब्राह्मणाच्या साक्षीने करून घेऊया आणि तेही आजच. मामा म्हणतो की हो अगदी बरोबर, सगळं व्यवस्थित तयारी पण आहे. मी एक काम करतो, मी आपल्या गुरुजींना बोलावून घेतो, ते व्यवस्थितपणे वैदिक पद्धतीने हे लग्न आता घरातल्या घरात उरकून घेतील. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, म्हणजे मलाही या मताशी मीही सहमत आहे, बरोबर आहे तुमचं. तेव्हा मग आता अशा प्रकारे फायनली ईश्वरी आणि अर्णवचं लग्न घरामध्ये लागणार असतं. तर हे सगळं लांबूनच उभी राहून लावण्य ऐकत असते आणि तिला खूप राग येत असतो. ती मनातच म्हणते की ही मिडल क्लास ईश्वरी आता माझी जागा घेऊन या घरामध्ये येणार आहे. नाही, हे अजिबातच मी सहन करणार नाही. मी या ईश्वरी देसाईला अजिबातच माझी जागा घेऊ देणार नाही. तिला काय वाटतंय की तिने मला हरवलं आहे? नेवर. ती मला कधीही हरू शकत नाही. ही लावण्य देशमुख कधीही हरू शकणार नाही. मिस इंदोरची कशी हालत करून ठेवते ते बघच मी. ईश्वरी आता गप्प बसलेली असते आणि काय चाललं हे तिला खरं तर काहीच कळत नसतं. ती फक्त शांत बसून ते सगळं बघत असते. नंतर मग आता मामा म्हणतो की चला सगळी तयारी करायला घ्यावी. आकाश, मी आता जाऊन गुरुजींना फोन लावतो आणि हे सगळं बघतो. तेव्हा आता लग्नाची तयारी होत असते. वल्लरी रागावते आणि घाबरून म्हणते की बापरे, हे सगळं काय झालं. आता ही सुप्रिया या घरची विहीन होणार, म्हणजे माझी वाट लागणार. इतक्या वर्षांचं बनवलेली कियाकराई मेहनत याच्यावर ही पाणी फेरून टाकणार. हिने जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार असं म्हणून ती कंटाळते आणि म्हणते की इथे मी न थांबलेलीच बरी, आणि तिच्या रूममध्ये पटकन निघून येते आणि खूप घाबरत असते आणि म्हणते की जर माझ्या इतक्या वर्षांचा भूतकाळ मी लपवून ठेवलेला अशा प्रकारे समोर आला तर मग काय होईल. नाही, काही झालं तरीही मला तिथून आता निघता येणार नाही. तेवढ्यातच मामा येतो आणि म्हणतो की अगं तू इथे का थांबली आहेस. अगं चल, ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न लागणार आहे. ती म्हणते की एक मिनिट, अजिबात मी हे लग्न मान्य करणार नाही आहे. तुम्हाला हे लग्न मान्य करायचं आहे तर करा, मी नाही. ती म्हणते की त्यावर तो म्हणतो की असं का करतेस तू. अगं अर्णव प्रत्येक वेळेला तुझा शब्द मानतो ना, प्रत्येक वेळेला तुला मान देतो, मग तू असं का वागतेस त्याच्याबरोबर, त्याच्या सुखात तू सहभागी नाही का होणार. तेव्हा ती म्हणते की नाही, अजिबात होणार नाही आहे. कारण काही झालं तरीही त्याला मी मानत नाही आणि त्याचं हे जे काही वागणं आहे ना त्याला अजिबात मी दुजोरा देणार नाही आहे. हे लग्नच मुळात मी मानत नाही आहे. तर मग तो म्हणतो की अगं मग तेच लग्न आपण देवाब्राह्मणाच्या साक्षीने लावतोय आता, मग आता तरी चलशील ना तू. ती म्हणते की नाही, अजिबात नाही, तुम्हाला मिरवायचं तर मिरवा. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, नेहमीप्रमाणेच तुला तुझाच हेका पुरवायचा आहे तर तू पुरव, आणि तो रागाने निघून जातो. वल्लरी फायनली म्हणते की बरं झालं, मला तिथे जायला गेली तर माझी काय वाट लागेल ही माझी मलाच माहिती आहे, करू दे त्यांना लग्न. तेव्हा अंजली अर्णवला तयार करत असते आणि म्हणते की आज अर्णव तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघ किती दिसतोय आणि तू खूप खुश आहेस. तुमचं लग्न व्हायलाच हवं होतं, परंतु हे अशा परिस्थितीत झालं हे चुकीचं. मग ती विचारते की अर्णव नक्की अशी कोणती परिस्थिती आलेली
तुम्ही अशा हॉटेलमध्ये काय एकमेकांना तिला तू मंगळसूत्र घातलंस नक्की काय? तेव्हा तो म्हणतो की ताई आय एम सॉरी, मी तुला आता हे सांगू शकत नाही आहे. तेव्हा मग आता मनातल्या मनातच अर्णव म्हणतो की हे सगळं त्या राजेशमुळे होतं आहे, हे तुला ताई मी सध्या सांगू शकत नाही, कारण तू प्रेग्नंट आहेस आणि या गोष्टीत मी रिस्क घेऊ शकणार नाही. तू जे काही करतेस ते खरंच चांगलं करतेस, परंतु आता मला तुला हे सांगता येणार नाही. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, लावण्या गाडीत बसून म्हणत असते की काही झालं तरीही ती मिडल क्लास ईश्वरी ही त्या घरात राहता कामा नये. कितीही काही होऊ दे, त्या मिडल क्लास ईश्वरीला त्या घरातून मी काढून राहणार म्हणजे राहणारच. काही झालं तरी त्याला मी अशी सोडणार नाहीच आहे, असं ती आता बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी छानपैकी लग्नासाठी तयार झालेली असते. अर्णवची नवरी होण्यासाठी ती सज्ज झालेली असते आणि हे सगळेजण आता बघत असतात. सुप्रिया ईश्वरीचा हात धरून म्हणते की ईश्वरी, हे सगळं खूप घाई गडबडीत झालं आहे, परंतु तुला आता मी एकच सांगेन की आता तू अर्णवची बायको होणार आहेस, त्यामुळे तू आता दिल्या घरी सुखी राहा आणि तुझं आयुष्य आणि संसार अगदी सुखाचा कर ईश्वरी, असं ती आता तिला सांगत असते. आणि ईश्वरी अगदी गोंधळल्यासारखी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. तर इथे गुत्त्यावर दारू पीत बसलेला राकेश म्हणतो की काही नाही ईश्वरी, माझी इंदोरी जिलेबी तू माझी होऊ शकली नाही ना, तर मी त्या तुला अर्णव राजू शिर्केची पण होऊ देणार नाही. मी काही करून बघ काय करतो आता, मी तुझ्या आयुष्याची वाट लावणार अर्णव राजू शिर्के, असं म्हणून तो चिडतो. आता ऐश्वर्या आणि अर्णवचं लग्न पुढच्या भागात पाहायला मिळेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.